तर विद्यार्थी मित्रांनो, in our today's lecture we have to learn our 4.3 poem Golden Chain. Before learning the poem, we have to learn about some questions given in the section of chit chat. Chit chat मध्ये काही प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न मित्रांनो, डू यू हॅव एनी ओल्ड फ्रेंड्स? आता गोल्डन चेन या टायटलचं जर आपण क्लिअर केलं तर नक्कीच आपल्या लक्षात येतं की सोन्याची साखळी. आता सोन्याची साखळी म्हणलं की लागेल सोनं, आपला धातू आपल्याला समोर येतो आणि चेन यावरून काय येतं, ती साखळी लक्षात येते. म्हणजे सोन्याची साखळी म्हणजे खूप काही वेगळं असेल का, परंतु तसं काहीच नाही. द पोएट हॅज कम्पेअर्ड द गोल्डन चेन विथ आवर फ्रेंडशिप. कवीनं गोल्डन चेनची तुलना आपल्या मैत्रीशी केलेली आहे. तर बिफोर लर्निंग द पोएम, हिअर पोएट हॅज गिवन 5 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन्स, डू यू हॅव अन ओल्ड फ्रेंड? तुम्हाला काही जुने मित्र आहेत का? यस वी हॅव. सगळ्यांना असतातच, म्हणून मला सुद्धा आहे, तुम्हाला आहे, म्हणून उत्तर आहे यस वी हॅव. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? दुसरा प्रश्न काय सांगतो मित्रांनो की व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो, म्हणजे आपली मैत्री विकसित करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी कशाची गरज आहे? म्हणजे वी ऑलवेज हॅव टू स्पीक देम. मित्राशी आपलं सारखं बोलणं असावं, पुन्हा प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा सारखा असावा. प्रत्येकाच्या संकटामध्ये आपण सहभागी व्हावं, म्हणजे काइंडनेस, देन सिंपथी अँड our daily visiting is essential for, is needed for friendship. एक चांगल्या फ्रेंडशिपसाठी ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. तिसरा प्रश्न आहे, हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? जर समजा आपल्याला एखादा मित्र मैत्रीण नसेल तर आपल्याला कसं वाटतं? वी फील बोर. अतिशय कंटाळवाणं वाटतं, त्यांच्यासोबत खेळायला असं वाटतं. परंतु जर कोणी खेळणार नसेल तरच काय, आपल्याला खूप अलोन वाटतं, एकटं वाटतं. चौथा प्रश्न आहे, व्हाय डू यू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स? म्हणजे मित्रमैत्रिणीमध्ये ज्यावेळेस आपण वेळ घालवतो त्यावेळेस आपण व्हाय डू यू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन कंपनी ऑफ फ्रेंड्स? मग का बरं वेळ घालवतो? बिकॉज, कारण किंवा वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स बिकॉज वी लाईक देम मोस्ट. आपल्याला ते खूप आवडतात. वी प्ले विथ देम, वी अकंपनी देम, वी एन्जॉय देम, आणि आपण सगळ्या गोष्टी वी ऑल्सो शेअर आवर हॅपीनेस अँड सॉरफुलनेस टू. आपल्या मित्रांना आपल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि म्हणूनच आपण मित्रांसोबत सारखा वेळ घालवतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, व्हाय डू यू शेअर सिक्रेट्स हॅपीनेस अँड सॉरो विथ आवर फ्रेंड? मग आता आपण व्हाय डू यू शेअर सिक्रेट्स, काही आपल्या ह्याच्यामध्ये काही सिक्रेट गोष्टी असतात. म्हणजे काय की सिक्रेट गुपिते असतात, ती आपण आपल्या मित्रमैत्रिणीशिवाय कोणाला सांगत नाही. काही वेळेस आनंद असतो, तोही आनंद दुःख मित्रमैत्रिणीशिवाय सांगत नाही, कारण पहिल्यांदा आपले आईवडील असतात आणि नंतर वी अकंपनी आवर फ्रेंड्स, आणि नंतर आपण आपल्या मित्रांशी हे करतो, जवळीकता साधतो. तर इथं कवीनं बऱ्याचशा सूचना दिल्या आणि बऱ्याचशा इथं गोष्टी दिल्या की हेल्प इन टाइम्स इन ट्रबल, allow you to copy answers during exam. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा ह्याच्यामध्ये पाहू. तर टायटल जे आहे आपलं, त्या टायटल मधून काय स्पष्ट होतं की गोल्डन चेन म्हणजे काय नेमकं, सोन्याची साखळी म्हणजे काय, कशाची तुलना कुणाशी केली. व्हाय द पोएट कम्पेअर्ड गोल्डन चेन विथ आवर फ्रेंडशिप? कवीनं आपल्या म्हणजे एका सोन्याच्या साखळीची तुलना मैत्रीशी का केली, का म्हणतो कवी असं? So first upon I shall read the poem and you will see to your textbook. Friendship is the golden chain, the links our friends so dear, and like a rare and precious jewel, it's treasured more each year. It clasped together firmly with a love that's deep and true, and it's rich with happy memories and fond recollections too, Time can't destroy its beauty. Time can't destroy its beauty, for as long as the memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. For friendship is a priceless gift. That can't be bought or sold. But to have an understanding friend is worth far more than gold.
And the golden chain of friendship is a strong and blessed tie, binding kinder hearts together as the years go passing by, Written by हेलन स्टनर राईस. या कवितेचे ज्या कवयित्री आहेत ते हेलन स्टनर राईट, रिटन बाय हेलन स्टेनियर राईस. आणि हेलन स्टेनियर राईसनं ही कविता लिहिली आहे. या कवितेचा उद्देशच काय की फ्रेंडशिप म्हणजे काय, व्हॉट इज फ्रेंडशिप. फ्रेंडशिप इज लाईक गोल्डन चेन. म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे काय की फ्रेंडशिप ही एखाद्या सोन्याच्या साखळीसारखी असते. बरं, सोन्याच्या साखळीशी स्क्रीनने का तुलना केली, काय आहे यामध्ये. द लिंक्स आवर फ्रेंड्स सो डिअर, कारण द गोल्डन चेन्स ऑलवेज लिंक्स ऑल द चेन्स ऑफ इट. म्हणजे सोन्याची साखळी जी असते ह्या संकला ज्या असतात त्या चेन मध्ये एकमेकीला जोडलेल्या असतात. आणि एक जर साखळी तुटली, एक जरी संकला तुटली तर ती चेन कामाची नसते. म्हणून मैत्री सुद्धा मित्रांनो अशीच आहे. कारण फ्रेंडशिप इज लाईक अ गोल्डन चेन. म्हणजे मैत्री एखाद्या सोन्याच्या साखळीसारखी. द लिंक्स अवर फ्रेंड्स सो डिअर, कारण ही फ्रेंडशिप आपल्या सगळ्याच प्रिय मित्रांची साखळी जोडते. आणि आय लाईक अ रिअर अँड प्रिशियस युअर. बरं, फ्रेंडशिप कशी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, फ्रेंडशिप लाईक अ रिअर अँड प्रिशियस युअर. जसा मौल्यवान, प्रेसियस म्हणजे मौल्यवान, व्हॅल्युएबल. प्रेसियस, व्हॅल्युएबल म्हणजेच मौल्यवान. म्हणजे फ्रेंडशिप ही अतिशय मौल्यवान आहे आणि एखाद्या दागिन्यासारखी आहे. अँड लाईक अ रिअर अँड प्रिशियस युअर म्हणजे मौल्यवान आहे, दुर्मिळ आहे आणि दुर्मिळ अशा दागिन्यासारखी सुद्धा आहे. इट्स ट्रेजर मोर इच इयर, आणि जेणेकरून इट अ ट्रेजर म्हणजे खजिना. ट्रेजर मीन्स खजिना. आणि मग ही काय करते फ्रेंडशिप, रिअर अँड प्रिशियस युअर्स इट अ ट्रेजर मोर इच इयर, आणि जेणेकरून त्यामध्ये दरवर्षी जणू काही खजिन्यामध्ये जसं आपण पैसे साठवतो तसंच फ्रेंडशिपच्या माध्यमातून आपण दरवर्षी आपण ती मैत्रीचा खजिना भरत असतो. म्हणून इन द फर्स्ट स्टान्झा ऑफ द पोएम द पोएट कंपेअर्ड our friendship with golden chain, and he also says that it links our friendship and also it is like a rare and precious jewel because it is the life of treasure more each year. आणि म्हणूनच कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला. हेलन स्टनर राईसनं कवितेच्या पहिल्या कडव्यातूनच सांगितलं की मित्रांनो, मैत्री ही एखाद्या सोन्याच्या साखळीसारखी आहे, जी साखळी आपल्या मित्रांना जोडते. आणि एवढंच नाही तर एखाद्या दुर्मिळ अशा दागिन्यासारखी, साठवून ठेवलेल्या खजिन्यासारखी ती वर्षोनवर्षे वाढत असते, असं कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये कवीने सांगितलं. इन अनदर स्टांजा यू वांट टू सजेस्ट यू इट्स क्लास्प टुगेदर फर्मली. इट्स क्लास्प, क्लास्प म्हणजे काय, हेल्ड टाइटली, घट्ट बांधले. क्लास्प, क्लास्प मीन्स घट्ट बांधले, हेल्ड टाइटली म्हणजे एकत्रित जोडणे. कारण मैत्री विथ अ लव्ह दॅट इज डिपेंड टू and it's rich with happy memories and fond of recollection too. म्हणजे रिकलेक्शन्स म्हणजे जुन्या गतकाळातील गोष्टी आपण आठवतो. म्हणून दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणते, इट्स क्लास्प टुगेदर फर्मली. फ्रेंडशिप जशी एखाद्या साखळीमध्ये जोडली जाते तेव्हा ती सुद्धा अतिशय घट्ट बांधली जाते पूर्णपणे. कशाने जाणण्यामध्ये, जसं सोन्याची साखळी ही त्या सोन्याच्या संकलाने जोडली जाते तशी मैत्री कशाने जोडली जाते, म्हणजे फ्रेंडशिप क्लास्प टुगेदर विथ अ लव्ह दॅट डीप अँड ट्रू. ही फ्रेंडशिप, ही मैत्री अतिशय घट्ट अशा प्रेमानं बांधली जाते की जे प्रेम सत्य आणि कठोर असतं, घट्ट असतं, की जेणेकरून दॅट डीप अँड ट्रू त्यामध्ये सत्यता असते. अशा या प्रेमानं ही मैत्री जोडली जाते. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरी. एवढंच नाही तर संपूर्ण मैत्री ही कशाने भरली जाते, रिच विथ हॅपी मेमरी. आपल्या समृद्ध असणाऱ्या ज्या काही आनंदी स्मृती आहेत, या आनंदी स्मृती आपल्या मैत्रीमध्ये जोडल्या जातात. आणि फॉन्ड रिकलेक्शन्स टू,
आणि विशेष महत्त्वाचं पूर्णपणे मनातून आपल्या गतकाळातील गोष्टीचं एक कलेक्शन साठवण या फ्रेंडशिपनं करून ठेवली जाते. म्हणून इन द सेकंड स्टांजा ऑफ द पोएम द पोएट हेलन स्टनर राईस टेल्स दॅट फ्रेंडशिप क्लास्ड टुगेदर फर्मली विथ अ लव्ह दॅट डीप अँड ट्रू. म्हणजेच दुसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री हेलन स्टनर राईसनं स्पष्ट केलं की मैत्री ही घट्ट अशी प्रेमाच्या धाग्यात विणलेली असते, बांधलेली असते आणि ती समृद्ध मैत्री आपल्या आनंदी गोष्टी शेअर करते आणि गतकाळातील सगळ्या आठवणी जपून ठेवते. इन द नेक्स्ट स्टांजा ऑफ द पोएम poet want to suggest you that time can't destroy its beauty. Who cannot destroy one's beauty or who cannot destroy friendship beauty? Time cannot destroy its beauty. For as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. म्हणजे प्रत्येकाला ज्यातून आनंद मिळतो ना, तो आनंद कुणीच हिरावून देऊ शकत नाही. कारण फ्रेंडशिप सुद्धा अशीच आहे. कारण आपण तरुणाईमध्ये मैत्री जास्त जवळ करतो आणि ह्या मैत्री आपण घट्ट धाग्यात भेटतो. ही मैत्री कोण डिस्ट्रॉय करू शकत नाही. टाइम कॅन नॉट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. या मैत्रीचं जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य कधीच वेळ आपल्याला ती नाश करू शकत नाही. किंवा किती काळ? फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लाईव्स. जोपर्यंत आपली स्मरणशक्ती आहे, स्मरणशक्ती आपली ज्वलंत आहे, जिवंत आहे, तोपर्यंत आपल्या आठवणी, आपल्या मैत्रीच्या, आपल्या बालपणीच्या गोष्टी आपण आठवत म्हणजे विसरत नसतो. आणि त्यामुळे वेळ कधी असो, लहानपण असेल, वृद्धावस्था असेल, तारुण्य असेल, या तिन्ही काळामध्ये आपण कधी मैत्री विसरू शकत नाही. म्हणून फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लाईफ, म्हणजे जोपर्यंत आपली स्मृती आहे तोपर्यंत आपण मैत्रीला विसरू शकत नाही किंवा कोणतीही वेळ आपल्या मैत्रीचं सौंदर्य नष्ट करू शकत नाही. यस काट येईल द प्लीजर. मग आपण जसं जसं वर्षानुवर्ष मोठे होतो तसं वर्ष सुद्धा त्याचा एरेज म्हणजे काय? मोडून टाकणे, एरेज पुसून टाकणे. म्हणजे मैत्री जी असते ही मैत्री कधीच काय करू शकत नाही. मैत्री ही म्हणजे यस कांट एरेज द प्लीजर. मैत्रीचा जो आनंद असतो तो वर्ष सुद्धा म्हणजे पुसू शकत नाही. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्ह. जो आनंद आपल्याला मैत्रीतून मिळतो तो आनंद कोणीही पुसून टाकू शकत नाही, असं कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री हेलन स्टनर राईस म्हणते. म्हणजे हेलन स्टनर राईस वॉन्ट टू सजेस्ट यू दॅट द इन द थर्ड स्टॅन्झा ऑफ द पोएम दॅट टाइम कांट डिस्ट्रॉय ब्युटी as long as memory lives and year can't erase the pleasure that the joy of friendship gives. म्हणजे वेळ हा आपलं मैत्रीचं सौंदर्य नाश करू शकत नाही आणि मैत्रीची जो आनंद आहे ते वर्ष वय पुसू शकत नाही, असं या तिसऱ्या कडव्यातून सांगितलं. चौथ्या कडव्यामध्ये कवी काय सांगते? कवयित्री म्हणते की फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. प्राइसलेस म्हणजे व्हॅल्युएबल असते, अमूल्य. प्राइसलेस म्हणजे मैत्री अमूल्य आहे. कशी आहे मैत्री? म्हणून की फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. कारण मैत्री खऱ्या अर्थाने अमूल्य आहे. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. की जी फ्रेंडशिप विकत घेतली जात नाही आणि विकली जात नाही. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड. परंतु या मैत्रीसाठी वी नीड ओनली अन अंडरस्टँडिंग फ्रेंड्स. आपल्याला महत्वाची गोष्ट अशी आहे, समजून घेणारे मित्र पाहिजेत. जर मित्र समजून घेणारे नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड. आणि त्यामुळे आपल्याला समजून घेणारे मित्र आवश्यक आहेत, मैत्रिणी आवश्यक आहेत. इज वर्थ फॉर मोर दॅन गोल्ड. आणि हे जे जर समजा समजून घेणारे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तर इज वर्थ फॉर मोर दॅन गोल्ड. त्या आपल्या सोन्यापेक्षा सुद्धा जास्त किमतीचे आहे, व्हॅल्युएबल आहे, असं कवयित्रीने पुढच्या कडव्यात सांगितलं. इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम शी वॉन्ट टू सजेस्ट यू and she want to tell you about our friendship. आणि कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्रीने सांगितलं की I am the golden chain of friendship. It's a strong and blessed tie binding kinder hearts together. Kinder means similar. Kinder means similar. Similar means सारखे, समान, alike. हा, तर फ्रेंडशिप कशी आहे? आणि द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप.
म्हणजे मैत्री रूपी असणारी सोन्याची जी साखळी आहे ही कशासारखी आहे, इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड आहे, जणू काही मजबूत अशा एक आशीर्वाद मिळालेल्या गाठीपासून किंवा ऋणानुबंध ज्याला आपण म्हणतो, ह्या ऋणानुबंधाच्या ज्या गाठी असतात अतिशय मजबूत बांधलेल्या असतात अशी मैत्री असते. आणि म्हणून बाइंडिंग काइंडर हर्ट टुगेदर, की जी मैत्री, की जो धागा जो अतिशय मन मिळावू प्रेमळ अशा अंतःकरणाने एकत्रित जोडला जातो. ॲज द इयर्स गो पासिंग बाय, जसे जसे दिवस जातात, जसे जसे वर्ष निघून जातात, तसा तसा हा मैत्रीचा धागा अतिशय घट्ट होतो. जसं सोन्याची साखळी त्यामध्ये विणली जाते अशाच पद्धतीनं मैत्री सुद्धा वाढत असते. म्हणूनच मित्रांनो हेलन स्टेनर राईसनं एकच सांगितले की फ्रेंडशिपला कशासारखं जपा, सोन्यासारखं जपा. कारण म्हणतात ना, जीभ हे शस्त्र आहे ते जपून वापरा. कारण एकच जीभ इतकी वाईट आहे, ती एका मिनिटात आपली मैत्री तोडून टाकते. म्हणून फ्रेंडशिप ही मैत्रीसारखी जपा, ती सोन्याच्या चेनसारखी जपा. कारण सोन्याच्या चेन इतकीच मैत्री मौल्यवान आहे, असं कवयित्री हेलन स्टेनर राईसनं या छोट्याशा कवितेतून मैत्रीचं वर्णन इथं केलेलं आहे. डू यू अंडरस्टँड इट?